天天光着对着我写我的一。Local activities. व्हेरी गुड मॉर्निंग एव्हरीवन. स्वागत आहे तुमचं एका नवीन व्लॉगमध्ये. नवीन सुरुवात, नवीन दिवस. तर आम्ही आत्ता पोहोचलो आहोत धर्मशाला इथे. हे सकाळी सकाळीच पाहत होते, इथे एक शॉप दिसलं ओपन. आम्हाला स्टोव पाहत होतो, बाय द वे मिनी स्टोव. ही होती सकाळची वेळ, पहाटेची वेळ. दुकानचा मस्तपैकी इथे सुंदर असं दृश्य होतं आणि सच ब्युटिफुल. असं वाटत होतं एखाद्या निसर्गाच्या सानिध्यात आम्ही आलो आहे. सुंदर फील होत होता. पक्ष्यांचा चिवचिवाट आणि असं खूप अप्रतिम तिथे असण्याचं कुठलंच काही नाही. अगदी निसर्गाच्या मिठीत घेतल्यासारखं असं फील होतं आपल्याला इथे गेल्यानंतर. आणि आत्ता आम्ही पोहोचलो आहोत आमच्या हॉटेलमध्ये. बाय द वे हे हॉटेल किंवा रेस्टॉरंट नव्हतं, हे होतं हॉस्टेल, जिथे आम्ही पहिल्यांदाच म्हणजे अनुभव घेतला. आणि सॉरी बट मी इथे इन्फॉर्मेशन तुम्हाला नाही सांगू शकणार आहे, बिकॉज इथे किड्सला अलाउड नव्हतं. आणि फक्त आम्ही रिक्वेस्ट केली, बिकॉज आम्ही फर्स्ट टाईम हे बुक केलं होतं, तर त्यामुळे त्यांनी आम्हाला परमिशन दिली होती. आणि हे आहे वरचा त्यांचा टेरेस, ओपन टेरेस आहे, जिथे की तुम्ही कॅन्टीनसारखं त्यांनी ठेवलेलं आहे, जिथे तुम्ही फूड पण ऑर्डर करू शकता. ओपन कॅन्टीन ऑन टेरेस. खूपच सुंदर व्ह्यू आहे इथला. आम्ही थोडंसं फ्रेश झालो. फ्रेश झाल्याच्या नंतर लगेचच आम्ही क्विकली सगळं काही आवरून बाहेर आलेलो होतो. तर हे आहे भागसूनाग वॉटरफॉल, जिथे पाणी नव्हतं अजिबात आत्ता सध्याला, मे मंथ असल्यामुळे. सो आम्ही तिथे जास्त वेळ घालवलाच नाही. आणि भागसूनाग टेम्पल आहे, हे खूप प्रसिद्ध आहे. आणि त्यामुळे आम्ही लगेच विचार केला की आपण दर्शन अगोदर घेऊयात. आणि जाताना तुम्हाला इथे सगळीकडे शॉप दिसतील, भरपूर काही कपड्यांचे. अँड देन वेगळे काही रेस्टॉरंट्स असतील, फूडचे हॉटेल्स होते, बरंच काही होतं जाताना तुम्हाला. भागसूनाग हे टेम्पल खूप प्रसिद्ध आहे. आणि इथे तीर्थ आहे, जिथे खूप थंड पाणी होतं मस्त. त्या बाजूच्या साईडला तुम्हाला आंघोळीचं आहे, पण जिथे तीर्थ आहे तिथे तुम्ही आंघोळ नाही करू शकत. त्याच्या साईडला त्यांनी एक पूल केलेला आहे, जिथे तुम्ही आंघोळ वगैरे करून देवाचं दर्शन घेऊ शकता. मयूर, आपण आत्ता कुठे चाललो आहे? मॅक्लोडगंज मेन स्क्वेअर. इथून किती किलोमीटर आहे? ऑलमोस्ट 2 किलोमीटर. 2 किलोमीटर्स. ओके. तो चौक में जाना है कि रोड पे जाना है? गाड़ा है ओ मैडम, ये गाड़ा है इतना लोकल लाइट है. लोक
फिजिकल ॲक्टिव्हिटी. एकच नंबर आहे आज. काय खाल्यात ग बाई चाटायला. हे पडतोय गारांचा पाऊस. तर दलाई लामा टेम्पलमध्ये पोहोचण्याच्या अगोदरच आम्हाला जोराचा पाऊस लागला. म्हणजे इथून जवळपास 2च मिनिटाच्या अंतरावरती मंदिर होतं. आणि हे अंकल आंटी इतके क्यूट होते. आम्ही त्यांच्याशी खूप साऱ्या गप्पा मारल्या जात असताना. आणि त्यांचे ॲक्च्युली ते तिबेटियन होते. सो ते आम्हाला सगळे फोटोज वगैरे सगळं दाखवत होते, शेअर करत होते. आणि आम्ही खूप गप्पा मारल्या त्यांच्यासोबत बऱ्याचशा. तर आता आम्ही पोहोचलो आहोत दलाई लामाज टेम्पलमध्ये. आणि आत्ता इथे खूप जोराचा पाऊस पडत आहे. तर हा होता माझा डे 6चा व्लॉग. आणि आत्ता सध्या होतो आम्ही दलाई लामा टेम्पलमध्ये. बाहेर जोराचा पाऊस पडत होता आणि 2 ते 3 तास आम्ही ह्या मंदिरामध्ये अडकून पडलेलो होतो. सगळ्यांना लागली होती भूक आणि सगळ्यांचीच आता झाली होती आम्हाला जायची घाई. आम्ही 2 ते 3 तास इथे अडकून पडलो. त्यानंतर आम्ही डिरेक्टली जेवायला गेलो. जेवण करून झाल्याच्यानंतर रूममध्ये गेलो. आणि आय होप तुम्हाला हे व्लॉग आवडत असतील. प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. जे कोणी चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करा व्हिडिओला. आता पुन्हा एका छानशा व्लॉगमध्ये भेटूयात. तोपर्यंत बाय बाय.